ध्यानी मनी चित्रपटानंतर एक वेगळा विषयाचा चित्रपट घेऊन अश्विनी भावे आपल्याला भेटायला येणार आहेत। चित्रपटाचं नाव आहे मांजा आणि मांजामध्ये त्या पुन्हा एकदा आईचा रोल करणार आहे, पण ही आई थोडी वेगळी आहे, खूप वेगळी आहे ॲक्च्युली, पडद्यावरच कळते आहे। अगदी प्लेफुलही आहे पण मुलाकडे तेवढंच लक्ष आहे अशी आहे। खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे, वास्तवाच्या खूप जवळ जाणारं कॅरेक्टर आहे। म्हणजे ध्यानी मनीमध्ये पण होतं, पण ते ॲक्च्युअल काय होतं ज्यांनी फिल्म पाहिली त्यांना कळतं। पण ही मुद्दाम होऊन सांगावंसं वाटतं की प्रत्येक वेळेला फिल्ममध्ये ना फार परफेक्टेड कॅरेक्टर्स लेखक लिहितात आणि दिग्दर्शक दिग्दर्शित करतात। तर ही अशी कॅरेक्टर आहे जी स्वतः तिला खूप वल्नरेबिलिटी आहे, एका उद्ध्वस्त अवस्थेतनं ती स्वतः रिकवर होते आहे आणि त्या एक वास्तवापासून पळते देखील आहे, इतकी भयभीत झालेली आहे ती। आणि तिथपासून तिचा जो कॅरेक्टर ग्राफ थ्रूआउट फिल्म येतो तो तिच्या मुलाची रोल मॉडेल ती व्हावी इतपत ती निर्धारी वागते आणि फार डोळसपणे सिच्युएशनकडे पाहते, भावना बाजूला ठेवते, जेव्हा त्याला एनकरेज करायचं असतं तेव्हा करते। सो अशी खूप वास्तवाला जवळ जाणारी हवीशी वाटेल अशी आई आहे। ह्या चित्रपटातले काही शॉर्ट्सवर न करता हा चित्रपट महाबळेश्वरला शूट झाला असेल, कारण ते बरेच सीन्स दिसतात। तर नक्की शूटिंग शेड्यूलही खूप चिल्ड आउट असणार आहे, खूप सुंदर दृश्यांमध्ये असणार आहे। कसा होता तो, म्हणजे किती मजा आली ह्या दोघांसोबत काम? आम्ही इतक्या ब्युटिफुल लोकेशनला होतो आहे, कारण म्हणजे असं वाटत होतं काही वेळेला तर त्यातले 2-4 सीन्स आम्ही शूट केले, असं वाटत होतं माय गॉड स्वर्ग अजून दुसरं काही असू शकत नाही, कारण परफेक्ट वेदरला आम्ही गेलो होतो। असं धुकं असायचं, कधी हलकासा पाऊस होता अँड म्हणजे गरम होत नव्हतं, इट वॉज जस्ट परफेक्ट। आणि आमची टीम इतकी वी आर रिअली चिल्ड आउट टीम। सतत गाणी नाहीतर गप्पा, इतका टाईमपास आम्ही करायचो ना, म्हणजे शूटिंग संपल्यानंतरसुद्धा आम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत टाईमपास केलेला आहे। खूप मजा आली आम्हाला, म्हणजे माझ्याबरोबर म्हणजे हे दोघं मुलं तर म्हणजे आमचा मी आणि रोहित आता अर्ध्याहून अधिक काळ गाणीच गुणगुणत असायचो, तो आणि आमचा एक असिस्टंट डिरेक्टर आहे, तर आम्ही सगळे हे असं गाण्याचं ॲटमॉस्फिअर असायचं। आणि त्याच्या शूटिंग संपल्यानंतर तिथे मोहन, दुसरे जे सहकलाकार आहेत आमचे मोहन, शिवानी, हे सगळे तर आम्ही इतकी मजा करायचं। सो आय रिअली एन्जॉयड इट। आय वॉज ऑन वेकेशन, आय वॉजंट इवन वर्किंग। सुंदर लोकेशनवरनं एक प्रश्न आवर्जून विचारायचा वाटतो की सुंदर लोकेशन्समध्ये जे अगदी तुम्हाला फॅसिनेट करतात अशा लोकेशनमध्ये थ्रिलर, एक सायको थ्रिलर शूट करणं किती वेगळं? नो, ॲक्च्युली ते वेदर इज ऑल्सो पार्ट ऑफ द फिल्म, कारण ते मुद्दाम त्या वेदरला शूट केलेली फिल्म आहे। त्या धुक्याचा त्याच्यात महत्त्व आहे, थोडंसं काय म्हणायचं ढगाळलेलं जे असतं ना त्यावेळेला एक मंद ग्लूमी थोडंसं वातावरण काही वेळेला निर्माण होतं, त्या सगळ्याचा वापर या कथानकात केलेला आहे, त्याच्यामुळे दॅट प्लेज अ बिग पार्ट। एक शेवटचा प्रश्न, मांजा चित्रपट तुम्ही करताय, याआधी ध्यानी मनी केला, पण कमबॅकसाठीचा जो तुमचा चित्रपट आहे आम्ही तो मांजा असेल की ध्यानी मनी असेल काय? आय थिंक ते लोकांनी ठरवावं। फॉर मी कमबॅक करते असं कधी म्हणतच नाही आहे, कारण माझ्या मताने मी कधी गेलेच नव्हते बाहेर, मी थोडे चित्रपट करते, बट दॅट्स अ फॅक्ट, पीपल नो मी। म्हणजे आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये होयपेक्षा नाहीच जास्त वेळा म्हटलं आणि मला त्याचं काही वाटत नाही तेवढं। ज्यावेळेला मी लोकांच्या समोर येईन त्यावेळेला मी त्या भूमिकेमध्ये लोकांना आवडावे इतपतच हाच माझा प्रत्येक वेळेला प्रयत्न असतो। आय नेवर थिंक की मी किती वर्षानंतर येते, लोक मला ॲक्सेप्ट करतील का नाही ह्याची मला चिंता कधी वाटतच नाही। ज्यावेळेला मी माझा खरा कमबॅक माझ्या मते वॉज कदाचित, ज्याची मी निर्माती होते, त्यावेळेला मी खूप मोठ्या गॅपनंतर एका वेगळ्या मनस्थितीतनं आल्यानंतर ती फिल्म केलेली होती, त्याच्यामुळे त्याच्यानंतर मला असं काही वाटलं नाही की मी प्रेक्षकांपासून दूर गेले। नक्की, जसं तुम्ही म्हणाल तुम्ही खूप सिलेक्टिव्ह स्क्रिप्ट ॲक्सेप्ट करता, तर मांजा ॲक्सेप्ट करण्याचं काय कारण? मांजा ज्या पद्धतीने लिहिलं गेलं आहे ती कॉन्सेप्ट मला आवडली। आई मुलाच्या नात्यावरची कॉन्सेप्ट आहे, त्यातली कॅरेक्टर्स खरी वाटतात, कारण ॲज मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्यांना वल्नरेबिलिटी आहे, त्यांच्यात काहीतरी कमतरता आहे
आणि प्रत्येक म्हणजे आता मी फिल्म स्कूलची पण स्टुडंट आहे. स्क्रिप्ट रायटिंगमध्ये हे शिकवलं जातं की ज्यावेळेला तुम्ही कॅरेक्टर्स लिहिता त्यावेळेला त्याला एक प्रकारचा ग्राफ असेल, कुठल्या लो पॉईंटवरनं कॅरेक्टर सुरू होतं आणि घडलेल्या घटनांमुळे आत्मपरीक्षणामुळे कॅरेक्टर्स बदलत जातात आणि मग त्यांचा चढता ग्राफ होतो. तर अशी कॅरेक्टर्स लोकांना फार जवळची वाटतात, आपलीशी वाटतात, कारण आपलं आयुष्य पण असंच असतं. आपण घडत घडत आज मी आहे ती मागच्या काहीच्या वाईट अनुभवामुळे म्हणा किंवा अपयशामुळे नंतर मी अशी मोल्ड झालेली आहे. त्याला मला खूप चांगलं वाटतं की आज मला अनुभव आहे माझ्या गाठीशी. सो अशी कॅरेक्टर्स ऑडियन्सला नेहमी आपलीशी वाटतात, म्हणून मला ही फिल्म आपलीशी वाटली. थँक्यू सो मच. आणि चित्रपटाबद्दल लोकांना एक शेवटचा अपील काय कराल काय? मला वाटतं पालकांनी हा चित्रपट जरूर पाहावा. यंग जनरेशन तर पाहिलंच, कारण चित्रपटातली 2 मेन कॅरेक्टर्स ही अगदी कूल यंग पोरं आहेत. त्याच्यामुळे यंग जनरेशन तर पाहिल आणि थ्रिलरचा एलिमेंट यंग जनरेशनला तर नक्की अपील करेल. पण मला फिल्म करताना त्यातलं पेरेंटिंगचं जे नातं आहे ना, कसं असावं आणि कसं नसावं हे लोकांना ती फिल्म पाहता पाहता आपली नाती पडताळून पाहता येतील, त्यात मे बी काही शिकता येईल. सो आय थिंक दे शुड डेफिनेटली सी इट विथ किड्स. सो दोघांमध्ये एक संवाद नव्यानं निर्माण होईल. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. या, माय प्लेजर.